ज्या वेळेला तुमच्या हातात ही लक्ष्मी येते, ही तुमची खरी लक्ष्मी आहे. तुम्ही घर घेऊ शकतात, तुम्ही करोड रुपये कमवू शकतात, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेटल होऊ शकतात, तुम्ही बेस्ट लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करू शकतात. असे मोजतो आपण पैसे. त्यांना 8च दिवसात 4.5 करोडचं लोन पास झालंय. तसं बऱ्याच लोकांना आता दिशाहीन झाल्यासारखं झालंय की जायचं कुठे हेच माहिती नाहीये. मागचं रहस्य नेमकं काय म्हणजे लिहिल्यावरतीच वगैरे, म्हणजे मी बऱ्याच वेळेस ऐकलंय. तुम्हाला माहितीये की ती मूवी खोटी आहे. आता शेवटचा तो कोणता पिक्चर आता आलेला, ते सह्यारा मूवी बघून कुणीतरी वारलं, पण कुठल्या तरी मुलाने का मुलीने आत्महत्या पण केली. ते प्रेमानंद महाराजांनी पण काढला होता, तर त्यावरती पण बराच ट्रोल झाला. एक लड़के से ब्रेकअप, दूसरे से व्यवहार, फिर दूसरे से ब्रेकअप, फिर तीसरे से व्यवहार. मग जे वास्तव आहे तेच सांगितलंय त्यांनी. जी तुमच्या सोबत पण फिरते, अजून 4 लोकांसोबत फिरत असेल, तुम्हाला माहिती नाहीये. अशा मुलीसाठी जर तुम्ही रडत असाल तर म्हणजे जवळजवळ 500 ते 700 अशा केसेस मी मार्गी लावल्या आहेत की जे डायव्होर्स पर्यंत गेलेले होते ते आता सुखी संसार करत आहे. रिअल फॅक्ट आहे की तुमच्याकडे पैसा असला तरच तुमचं प्रेम सुद्धा टिकतं, पण प्रेम विध्वंसक नसतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येकासाठी वर्क करतं. हे ब्रह्मांड जे आहे हे प्रत्येकासाठी आहे. तर मंदिरातली एनर्जी यावरती वर्क करते का खरंच? 100% वर्क करते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण फक्त एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सफॉर्म होतो. आपला सोल जो आहे तो, म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते फक्त. बरोबर आहे की नाही? जर मग ती एनर्जी आहे तर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, तशी पैसा सुद्धा एनर्जी आहे. या गोष्टींवरती विश्वास नसतो बऱ्याच जणांचा. हा, मग ते ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी ही पॉडकास्टच बघू नये. तर हे फक्त ट्रेलर होता. तर ह्याचं पूर्ण तुम्हाला पिक्चर बघायचं असेल ना तर तुम्ही नमस्कार मित्रांनो, ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा विषय आपला खास आणि आगळा वेगळा विषय आहे, तो म्हणजे पैसा. प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो. प्रत्येक माणूस झटतो तो फक्त पैशासाठी, आणि या जगामध्ये प्रत्येक गोष्ट चालते ती फक्त पैशामुळे. तर हा पैसा फक्त आपल्याला कष्टच करून मिळवता येतो का, की फक्त शेताच्या बांधावर जाऊन किंवा शारीरिक कष्ट करूनच आपल्याला पैसा कमवता येतो का? तर हा सगळ्यांचा भ्रम दूर करण्यासाठी आपल्याकडे होओपोनोपोनो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या 2 गोष्टी आहेत. तर या गोष्टी आपण आपल्यासोबत डिस्कस करण्यासाठी कविता जाधव मॅम, त्या आहेत लाईफ कोच आणि माइंडसेट ट्रेनर. तर त्यांच्यासोबत आपण डिस्कस करूया. नमस्कार, मी कविता जाधव, लाईफ हीलर कोच प्लस मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर आहे. ग्लोबल सर्टिफाईड न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर आहे, बिझनेस ग्रोथ कोच आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनी माइंडसेट कोच आहे. आणि आपण लोकांचे किती वर्षांपासून तुम्ही करता? 5 वर्ष झाले करत आहे. येस 5 इयर्स पासून आपण लोकांच्या लाईफ चेंज करत आहे. आतापर्यंत लाखो लोकांच्या लाईफ आपण चेंज केलेल्या आहेत. त्यांच्या लाईफमध्ये पैसा आणलाय, आनंद आणलाय, आणि त्यांना सॅटिस्फाईड लाईफ आपण देत आहोत. मग ते बाहेर शोधण्याची गरज आहे? अजिबात नाही. ते तुमच्या आतच आहे, आणि ते तुम्ही कसं मिळवायचं हे मी तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने शिकवत असते. आणि ते आपण होओपोनोपोनो असू दे, लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे. होओपोनोपोनो ना, हा माझ्यासाठी नवीनच शब्द आहे. ज्यावेळेस आपलं कॉलवर डिस्कशन झालं तर मी पण विचारात पडलो, हा शब्द मला आजपर्यंत कसा माहित नव्हता. तर होओपोनोपोनो नेमकं काय आहे, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? होओपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर ह्यू लेन यांनी ती टेक्निक यूज केली होती. हवाईमध्ये एक हॉस्पिटल होतं ज्यामध्ये वेड्यांचा विलास केला जायचा, आणि जे मेंटली इल असायचे, म्हणजे असे लोक ज्यांनी खूप मोठे गुन्हे केलेले होते. समजा आता कुणीतरी रेपिस्ट आहे, गँगस्टर आहे, कुणीतरी खुनी आहे, अशा लोकांचं हॉस्पिटल होतं जिथे कोणीही जायला घाबरायचं, कारण कुठलेही डॉक्टर असू दे, नर्सेस असू दे, ते डिरेक्टली अटॅक करायचे. मग ही केस सगळी डॉक्टर ह्यू लेन यांच्याकडे गेली. त्यांनी फक्त त्यांच्या केस स्टडीज मागवून घेतल्या, तो स्टडी केला. लोकांनाही प्रश्न पडला. इतिहास कधीचा आहे नेमका? बराच पूर्वीचा, म्हणजे जरी 200-250 वर्ष झाले असते. ओके. सो डॉक्टर ह्यू लेन यांनी ते केस स्टडी त्यांचा सगळा घेतला, आणि एका रूममध्ये बसून फक्त ते त्या कैद्यांना भेटले नाही, प्रत्यक्ष त्यांच्यासोबत बोलले नाही, तरी सुद्धा ते 150 कैदी एका वर्षाच्या आत बरे झाले, जे की खूप मोठे क्रिमिनल होते. कोणी रेपिस्ट होतं, कोणी ड्रगिस्ट होतं, कोणी खून केलेला होता, कोणी म्हणजे दरोडा घातलेला होता, म्हणजे असे की त्यांचे अपराध माफ करण्यासारखे नव्हते, तरी सुद्धा त्यांनी माफ केलं, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्या हिलिंग्स केल्या.
आणि त्यानंतर ही टर्म प्रचलित झाली हो ओपोनोपोनोची. तर अगदी सोपी आहे. त्यांनी एका जागी बसून 150 कैदी बरे केलेत, जे की असे होते की त्यांना समाजात कुठेच मान्यता मिळू शकत नाही. तर असे लोक बरे होऊ शकतात. तर आपले प्रॉब्लेम्स तर खूप किरळक आहेत. होओपोनोपोनो आणि पैसे या काय नातं काय दोघांचं नेमकं? हो ओपोनोपोनो अट्रॅक्शन असेल किंवा होओपोनोपोनो हा, असेल. तर हो ओपोनोपोनोने काय होतं, आपण ज्या ज्या गोष्टी विचार करतो, पहिल्यांदा काय होतं, आपण 95% निगेटिव्ह विचार करत असतो, बरोबर की नाही. 5%च आपले पॉझिटिव्ह थॉट्स येत असतात. जे 95% निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आपल्या लाईफवर जास्त इम्पॅक्ट करतात. का? कारण आपण जे रोजच्या रोज विचार करू ना ते आपल्या लाईफमध्ये घडत असतं, कळत न कळत. तुम्ही ठरवून करा किंवा विचार करू नका, परंतु तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही विचार करता त्या घडतात. हे बघा, आपण सडनली फोन हातात घेतो, आपल्या मित्राला फोन लावायचा असतो त्याचा समोरून फोन येतो, किंवा आईला लावायचा असतो तिचा फोन येतो. मग असं का घडतं? तुमच्या फ्रिक्वेन्सीज मॅच होतात. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, प्रत्येक वेळेस घडेल असंच नाही ना, की प्रत्येक वेळेस घडतं असं? प्रत्येक वेळेला घडतं असं नाहीये, परंतु कसं घडणार ते समजा तुमच्या फ्रिक्वेन्सी समोरच्या सोबत मॅच असतील. तर तुम्हाला एखादी मुलगी आवडतीये, तिला जर तुम्ही आवडत असाल तर तुमच्या फ्रिक्वेन्सी मॅच होतील. पण जर नसाल आवडत, तिची डेस्टिनी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे. हो, पण जर होओपोनोपोनोने एखादी व्यक्ती, आवडणारी व्यक्ती आकर्षित करू शकतात का? 100% करू शकतात. परंतु तुमचे इंटेन्शन्स प्युअर असणं गरजेचं आहे आणि समोरून पण त्याच व्हायब्रेशन्स तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. सो आपण बेसिकली व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीज यावर आपण होओपोनोपोनोमध्ये काम करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकमेकांना इंटरलिंक आहेत. आपण जसा विचार करतो तसे आपण बनत जातो. मग ते जे विचार आहेत त्या विचारांचं जे पॅटर्न्स आहेत ते होओपोनोपोनोने आपण चेंज करतो. ठीक आहे. होओपोनोपोनोने पॅटर्न चेंज करणं म्हणजे नेमकं काय? तर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतोय, एखाद्या गाडीबद्दल विचार करतोय, बरोबर की नाही. तुम्ही जर क्रेटा तुम्हाला घ्यायची आहे, रेंज रोवर घ्यायची आहे, तुम्ही आता फक्त मनात विचार आणला आणि बाहेर गेलात तर तुम्हाला रस्त्यावर रेंज रोवर दिसणार, क्रेटा दिसणार. मग याआधी त्या गाड्या अस्तित्वात नव्हत्या का? त्या होत्या, परंतु तुम्हाला दिसत नव्हत्या कारण तुमच्या सबकॉन्शियसनी त्यावर विचार केलेला नव्हता. तुमचा सबकॉन्शियस माइंड काम कसं करते या गोष्टींवर? हो, तेच आपण सांगतोय. सबकॉन्शियस ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतात. मग त्या पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करणार आहात ते 100% तुमच्या लाईफमध्ये घडणार आहे म्हणजे आहे. ठीक आहे. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं नाही करत हा प्रश्नच नाहीये. चुकीचंही असलं तरी ते मॅनिफेस्ट होतं आणि बरोबर असलं तरी ते मॅनिफेस्ट होतं. आपण ठरवायचं की आपल्याला काय मॅनिफेस्ट करायचं आहे. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे तो विचार जर तुम्ही केला तर 100% तुमच्या लाईफमध्ये ते मिळणार आहे. कारण चुकीच्या गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये मिळत आहेत, पैशांची कमी आहे, फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, करिअर इश्यूज आहेत किंवा अजून काही, किंवा आजार आहेत, हे जर तुमच्याकडे अट्रॅक्ट झालंय ते तुम्ही अट्रॅक्ट केलंय, कोणी तिसरी व्यक्ती त्यासाठी अजिबात जबाबदार नाहीये. तुम्ही स्वतः त्या गोष्टीसाठी जबाबदार आहात. तिथे फॉरगिव्हनेस प्रेयर शिकवली जाते होओपोनोपोनोमध्ये, की तुम्ही दुसऱ्याला माफ करून टाकायचं आहे. कुणामुळे तरी आपल्याला त्रास होतोय, कुणीतरी आपलं वाईट करतंय असं नाही. आपल्या आयुष्यात जेही घडतं ते आपल्या विचारांनीच घडत असतं. तिसरी व्यक्ती आपल्याला काही ठरवून वाईट करू शकत नाही. आणि जर कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर ते तुमचे पास्ट कर्माज असतात त्यांच्यासोबत. ती पास्ट कर्म हिलिंग सुद्धा आपण करून घेत असतो. ठीक आहे. 4 सेंटेन्स आहे कोणतरी, आय एम सॉरी वगैरे, ते नेमकं काय? हां, मग त्या होओपोनोपोनोचंच आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 खूप सोपे सेंटेन्स आहेत. लोकांना असं वाटतं की याने काय बदल घडणार आहे आयुष्यात, पण तुमच्या आयुष्यात 1000% बदल घडवणारे हे 4 वाक्य आहेत. कारण ते वाक्य जरी छोटे असले ना त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. त्यांचा जो समोरच्यावर होणारा परिणाम खूप मोठा आहे. परिणाम होणं म्हणजे काय? जेव्हा आपण आय एम सॉरी म्हणतो, आपण समोरच्या व्यक्तीला म्हणत नाही, ते आपल्या हायर सेल्फला म्हणतो. आपण जिवंत आहोत की नाही? जिवंत का होत आपण? काय रिझन काय? आपण जिवंत आहोत हे कशावरून ठरतं? आपली बॉडी, आपला आत्मा. बॉडी तर आहे ना, मेल्यानंतर पण बॉडी असतेच. मग मेन काय आहे? आपला आत्मा. आत्माच ना, बरोबर आहे की नाही? मग जो आत्मा आपल्यात टाकलेला आहे म्हणजे तो परमात्मावरती बसलाय, त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. म्हणजे काय आहे? सुप्रीम सोल इज देअर फॉर अस. आपल्यासाठी भगवंत आहे, त्याने आपल्या आत आत्मा टाकलेला आहे. मग त्याच्यासोबत जेव्हा कनेक्शन होतं तुमचं त्यावेळेला तुम्ही ग्रो होतात. आणि त्यानेच निर्माण केलेलं आहे ना. एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत नसाल किंवा तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाहीये, परंतु ती व्यक्ती बऱ्याच लोकांना आवडू शकते, तुम्हाला आवडत नसली तरी.
कारण दॅट इज गॉड्स क्रिएशन. आणि त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करून द्यायचंय, कारण तुम्ही दुःखी असून, तुम्हाला त्रास होऊन, तुम्ही त्याबद्दल वाईट विचार करून त्याला काहीच फरक पडत नाहीये. कुणाच्या आयुष्यात त्रास होतोय? तुमच्या आयुष्यात त्रास होतोय, तुम्हाला त्रास होतोय, तुमचे कामं अडतायत, तुमच्या फ्रिक्वेन्सी चेंज होत आहेत, निगेटिव्ह होत आहेत. का करायचंय? मग ते माफ करतो म्हणजे काय, की आपण ईश्वराला सॉरी म्हणतो. मग प्लीज फॉरगिव्ह मी ज्या वेळेला आपण म्हणतो, सो आपण कृपया माफ कर म्हणजे का, की मी वाईट विचार केला. समोरच्यामध्ये आपण भांडतो एखाद्यासोबत, आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती चुकीची आहे, परंतु आपणही चुकीचे असतो ना, त्याच्या मनामध्ये आपली ही इमेज तीच आहे. मग त्याने आपल्याला माफ करावं असं आपल्याला जरी वाटत नसलं तरी आपण माफ करून द्यायचंय. कारण आपण एखादी बॉटल 150 ml ची 200 ml ची किती वेळ पकडून ठेवू शकणार आहोत? जास्त वेळ नाही पकडू, जास्त वेळ नाही. मग तसं ते विचारांचं ओझं जे पकडून ठेवलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या कामं अडतायत, ते आपल्याला सोडून द्यायला हवं की नको? मग ते प्लीज फॉरगिव्ह मी त्यासाठी असतं. आणि थँक्यू का म्हणतो, की एवढं सगळं होऊन सुद्धा आज आपण व्यवस्थित आहोत, आपल्याला सगळं मिळत आहे, आपण स्थावर आहोत. बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं, बऱ्याच लोकांचे जवळचे सोडून गेलेले असतात, बऱ्याच गोष्टी हातातून निसटून गेलेल्या असतात, पण आपल्या आहेत. सो त्यासाठी आपण थँक्यू म्हणतो. आणि लव्ह यू कोणाला म्हणतो? आपल्या सुप्रीम पॉवरला म्हणतो, दुश्मनाला म्हणत नाही. आणि कुणीही परमनंटली आपलं मित्र किंवा शत्रू नसतो, ते त्यांचा रोल प्ले करत आहेत आणि आपल्याला त्यांना माफ करून द्यायचं आहे. त्यांच्यासाठी अजिबात नाही, ते स्वतःसाठी. म्हणजे कुणीही असू दे, मग व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, काहीही असलं, आपल्याला जी गोष्ट सोडून द्यायची आहे त्यासाठी तुम्ही ह्या सिम्पल 4 फ्रेजेस बोलायच्या आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही एवढी सोपी होओपोनोपोनोची प्रेयर आहे, पण याच्याने इतके मिरॅक्युलस रिझल्ट्स तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होतात. तुम्ही घर घेऊ शकतात, तुम्ही करोड रुपये कमवू शकतात, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेटल होऊ शकतात, तुम्ही बेस्ट लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करू शकतात. तुम्हाला हवं नको ते एव्हरीथिंग यू कॅन गेट. एखादं एक्झाम्पल सांगता येईल का तुमच्या ह्याच्यात? हो, सुचित्रा साठे म्हणून आहेत, माझ्या स्टुडंट आहेत. त्यांच्या 3 स्कूल आहेत पिरंगुटमध्ये. त्यांनी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी NLP जॉईन केलं आहे. आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत ज्यामधून आपण ट्रेन करत असतो लोकांना. त्यांना 8च दिवसात 4.5 करोडचं लोन पास झालं आहे. ठीक आहे. परत एक स्टुडंट आहे माझी, त्या डॉक्टरच आहेत, अनघा म्हणून. त्यांना मोठं ऑपरेट झालं, डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6 महिने तुम्ही बेडवरून उठू शकत नाही, आणि त्यांना तेवढा त्रास पण होत होता. त्यांनी 15 दिवसापूर्वी आपले क्लासेस जॉईन केलेले आहेत. अक्षरशः पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्यांनी बेडवर झोपून लेक्चर केलं. पैसे नव्हते जवळ त्यांच्या, म्हणजे ॲज शी इज डॉक्टर शी हॅज मनी, पण आता त्यांच्या जवळ नव्हते. तर कुणाला तरी माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले, आणि 3ऱ्या दिवसापासून बसून लेक्चर केलं. 8व्या दिवशी त्यांनी पेशंट ट्रीट करायला सुरुवात केली, आणि 15 दिवसानंतर त्या 2 ते 3 किलोमीटर चालतायत. म्हणजे स्वतः डॉक्टर असून डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6 महिने तुम्ही बेडवरून उठू शकणार नाही, एवढं मोठं त्यांचं ऑपरेट खरोखर झालेलं होतं. आणि ती व्यक्ती जर 8 दिवसात 15 दिवसात जर चालू शकत आहे. एक ॲक्सिडेंटची केस होती मुंबईला, माझी एक स्टुडंट आहे वैशाली म्हणून, तिच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता, आणि अक्षरशः म्हणजे अनकॉन्शियस झालेला होता 2 दिवस तो, आणि डॉक्टरांनी गॅरंटीसुद्धा दिलेली नव्हती. तिने मला फोन केला, रडत होती. तिला सांगितलं की असं असं तू कर. वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, फक्त होओपोनोपोनोच नाही, EFT आहे, NLPच्या टेक्निक्स आहेत, त्या मीही केल्या, तिनेही केल्या. 8 दिवसाने त्या मुलाला शुद्ध आली, आणि नाव ही इज गुड. म्हणजे जो की गॅरंटीच नव्हती, तो फक्त अनकॉन्शियस झालेला होता. डॉक्टर म्हटले तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा येईल, कोमात गेलेला होता. म्हणजे एवढे मिरॅक्युलस रिझल्ट्स आपण दिलेले आहेत. जिवंत उदाहरणं खूप आहेत माझ्याकडे की ज्यांच्या लाईफ ट्रान्सफॉर्म झालेत. हे झालेत मोठे अनुभव, छोटे मोठे तर रोजच्या रोज माझ्या क्लायंट्सला येतच राहतात. परंतु हे काय आहे, सायन्स आहे, हे शिकावं लागतं. फक्त बोलून 1 तासाची पॉडकास्ट ऐकून गोष्टींवरती विश्वास नसतो बऱ्याच जणांचा. हा, मग ते ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी ही पॉडकास्टच बघू नये. कारण जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीयेत म्हणजे तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाहीयेत. मला देवाने निर्मित केलेलं आहे, तुम्हालाही देवाने निर्मित केलेलं आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. आपण आहोत म्हणजे देव आहे. देव आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. आता काही जणांचा देवावरच विश्वास नाही, मग त्यांनी कष्टावर असतो विश्वास, पण नंतर आयुष्यामध्ये काही अडचणी वगैरे आले, एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्यावेळेस मग ते स्पिरिच्युअल गोष्टींकडे वळतात. तर त्याबद्दल तुमचं काय नाही? हे बघ दादा, आपण देवाचा आपल्यानुसार वापर नाही करून घेऊ शकत, बरोबर की नाही? देव आपल्याला सगळं काही देत आहे,
बरोबर की नाही. तुम्हाला शरीरच एवढं मोठं दिलंय कितीतरी करोडचं. तुला जर सांगितलं की तुझं हृदय काढून दे आणि मी तुला 10 करोड देते, तू देणार आहेस का? बरोबर आहे की नाही. किंवा मी सांगितलं एक हात दे मला आणि मी तुला 2 करोड देते, तू देणार आहेस का? मग एवढा अनमोल जर तुम्हाला दिलंय तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही जिवंत आहात म्हणजेच देव आहे. त्याचा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वापर नाही करून घेऊ शकत. त्यामध्ये तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्याच वर वर्क करतं पॉझिटिव्हली, जे त्यावर विश्वास ठेवतात. ज्यांचा विश्वास नसेल, ज्यांना हे थोटांड वाटत असेल किंवा ज्यांना वाटत असेल की हे काय उपयोगाचं आहे का, त्यांच्या लाईफमध्ये ते तसंही वर्क करणार नाहीये. ज्यांना निगेटिव्हच अट्रॅक्ट करायचं आहे ना, त्यांना आपण पॉझिटिव्हिटी खूप नाही देऊ शकत. निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात तर त्यावरती हे कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन? किंवा त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, सायंटिफिकली आपण शिकवत असतो. आपले सेमिनार्स होत असतात, वेबिनार्स होत असतात. आता 24 ऑगस्टलाच माझा सेमिनार आहे हॉटेल प्राईड पुणे येथे, जिथे मी तुम्हाला मनी अँड वेल्थ क्रिएशन आणि विजन क्लिअरिंग सेशन घेणार आहे, ज्यामध्ये 100% तुम्ही तुमचा अचीव करणार आहात गोल, की तुम्ही कसं गोल सेट करायचं. एखादं विजन ठेवलंय तर ते फक्त ठेवून उपयोग नाहीये, ते क्लिअर करण्यासाठी काय ब्लॉकेजेस आहेत ते कसे काढायचे हे शिकवते. पैसा फक्त कमवून उपयोग नाहीये, तर तो सांभाळणं गरजेचं आहे. तो सांभाळायचा कसा, कमवायचा कसा, इथून पासून तो सांभाळायचा कसा आणि त्याच्यापासून तुम्ही 10x तुमची मनी कशी गेन करू शकतात, पैशामधूनच पैसा कसा कमवू शकतात हे सुद्धा शिकवणार आहे. ज्यांना कोणाला ते शिकायचं असेल त्यांनी 24 ऑगस्टच्या आपल्या वेबिनारला सेमिनारला ॲडमिशन घेऊ शकतात. तर मनी ब्लॉकेज आहेत तर ते घालवण्यासाठी आपण ह्या टेक्निकचा कसा यूज करू शकतो? आपल्या मनामध्ये जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते आत्तापासूनचे नाही आहेत. लहानपणापासून आपण जसे ग्रो होत जातो त्याप्रमाणे आपली लाईफ आणि आपले विचार बदलत जातात. लहानपणी आपण 4-5 वर्षाचे असताना आपल्याला डाऊट असतो का आपण सायकल चालवताना 4-5 वेळा पडतो उठतो, बरोबर की नाही. पण आपण डाऊट घेतो का की मी आता पडलो, मी आता सायकल चालवायला नको. आपण परत उठतो, त्या दुखण्यावर काहीतरी लावतो आणि परत आपण सायकल चालवायला शिकतो. म्हणजे तेव्हा डाऊट नसतो. किंवा त्यावेळेला जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय होणार आहे, तर तुम्ही ॲक्टर, डॉक्टर, इंजिनियर सगळं सांगता, बरोबर की नाही. का? डाऊट फेजच नाही आहे ना. जसे जसे आपण ग्रो होतो तसे आपले डाऊट सुरू होतात. आणि मग पैशावर, आणि आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे की पैसा कमवणं सोपं नाही आहे, पैसा कष्ट करूनच कमवता येतो, पैसा कमवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, पैसा कमवणं सोपंच नाही आहे, पैसा जपून खर्च केला पाहिजे, पैसा आयुष्यात नसला तर कोणी भाव देत नाही, किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोकांनी 2 नंबरचे कामं केलेले असतील, बरोबर आहे की नाही. मग हे सगळं ऐकून ऐकून जर आपण मोठे झालोय तर आपले पण तसेच थॉट्स होणार आहेत. हे थॉट्स आहेत ना गावाकडच्या लोकांचे जास्त असतात की फक्त शारीरिक कष्ट करूनच पैसा कमवता येतो, ह्या गोष्टीतून पैसा कमवता येत नाही, बाकीचा हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे असेल. गावाकडच्या लोकांचा ह्यावरती विश्वास नसतो, तर त्यावर काय सांगाल तुम्ही? तो अवेअरनेस नाही आहे बाळा तेवढा, म्हणजे जो अवेअरनेस असायला हवा. तर त्यासाठी आपण वेगवेगळे त्यांचे सेशन्स घेऊ शकतो, त्यांना आपण ह्या गोष्टी सांगू शकतो. ठीक आहे, कष्टकरी आहेत काम, त्यांच्यामुळे ते आपले अन्नदाता आहेत. जेही शेतकरी आहे तो आपला अन्नदाता आहे आणि तो खूप संकटांना तोंड देत असतो. तो तर त्याचा तर किती मोठा विश्वास आहे देवावर. असं अन्न जे पेरलेलं असतं ना ते उगवेल की नाही हे सुद्धा माहिती नाहीये, पण एवढा विश्वास आहे की तो पेरतो. आपण बघा बरं, महिन्याची सॅलरी टाकून बघा, तुम्ही करू शकाल का? नॉट पॉसिबल. पण तो करतो, म्हणजे त्याच्यात खूप मोठं जिगर आहे, बरोबर की नाही. त्याच्यात रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे, फक्त माहिती नाहीये की कसा घ्यायचा. जर एकदा कळलं त्यांना तर आपल्यापेक्षा श्रीमंत ते होत, कारण त्यांच्याकडे रिस्क फॅक्टर आहे, त्यांना रिस्क घेणं कळतं. ते सगळं पणाला लावून देऊ शकतात आणि ते पणाला लावतात, आणि ते लावतात म्हणून आपण जेवतोय, बरोबर की नाही. परंतु सध्या त्यांच्याकडे असं आपण म्हणू शकतो की त्यांना असं आपण दुर्लक्षित केल्यासारखं फील होतंय, किंवा तेवढं इम्पॉर्टन्स दिला जात नाहीये. शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाहीयेत. मग लोकांना त्या गोष्टी दुर्लक्षित झाल्यासारख्या वाटल्यावर आपोआप या गोष्टींकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे, किंवा नाही हे काही नसतं, हे मोठ्यांचे चोचले आहेत, असं काहीच नाहीये. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येकासाठी वर्क करतं. हे ब्रह्मांड जे आहे हे प्रत्येकासाठी आहे. आपण वेगळ्या ग्रहावर आणि ते वेगळ्या ग्रहावर अजिबात राहत नाहीयेत, फक्त अवेअरनेस नाहीये. एकदा अवेअरनेस आला, एकदा त्यांना कळलं की हे वापरून आपण शेतात सुद्धा अन्न छान पिकवू शकतो, किंवा त्याच्यासोबत अजून खूप गोष्टी करू शकतो, ज्याच्याने आपल्याकडे पैसा आपोआप आकर्षित होणार आहे. 100% सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत शेतकरी होईल. मॅम, अशा काही गोष्टी सांगा की जे सर्वसामान्य लोक आहेत ना त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा पैसा खेचण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी अशा काही टेक्निक आहेत का? हो, 100% आहेत.
सर्वसामान्यांनी आधी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्वसामान्य म्हणजे आपण सगळेच सर्वसामान्य आहोत, परंतु ज्याचा विश्वास आहे त्याला लवकर गोष्टी आकर्षित होतात. ठीक आहे. आणि जे डाऊट याच्यामध्ये असतं ते ड्युअल सिग्नल्स देत असतं. म्हणजे डबल, आपण जर समजा आपल्याला जायचं कुठे आहे हेच माहिती नसलं आणि गाडीत बसलो आपण, तर कुठे पोहोचणार आहोत? कुठेच नाही. तसं बऱ्याच लोकांना आता दिशाहीन झाल्यासारखं झालंय की जायचं कुठे हेच माहिती नाहीये आणि फक्त प्रवास करतायत जीवनाचा. आणि ते खूप घातक आहे की आपण कुठे जाऊन पोहोचू हेच कळणार नाहीये. मग पहिल्यांदा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे 100% वर्क करतं हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या आपण करून अगदी सहज पैसा आकर्षित करू शकतो. त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती स्क्रिप्टिंग, म्हणजे लिहिणे. आपण काही गोष्टी जर लिहिल्या तर त्या आपल्याकडे लवकर आकर्षित होतात. जवळजवळ मी 2015ला ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यातल्या माझ्याकडे 95% गोष्टी आता आहेत. म्हणजे माझे स्वतःचे फ्लॅट असू दे, गाडी असू दे. मागचं रहस्य नेमकं काय, म्हणजे लिहिल्यावरतीच वगैरे? म्हणजे मी बऱ्याच वेळेस ऐकलंय हे. लिहिणं म्हणजे काय की तुम्ही स्ट्रॉंग सिग्नल देणं. ज्या वेळेला आपण फक्त बोलतो त्यावेळेला आपण बोलून विसरू शकतो, पण ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपले सगळे सेन्सेस तिथे इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे आपण रायटिंग करतो म्हणून आपला हँड, आपले आईज, आपला ब्रेन सगळं तिथे इन्व्हॉल्व्ह आहे. म्हणजे काय, तुम्ही फुल फोकसने ती गोष्ट करता. सो जेही तुम्हाला हवंय, कुठलीही गोष्ट असू दे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे लाईफमध्ये आता? पैसा. तुम्हाला पैसा कमवायचा आहे. सो तुम्ही जर असं लिहिलं की मी महिन्याला, समजा तुम्ही आता 10,000 कमवत आहात, तर तुम्ही तिथे लिहिलं की मी महिन्याला 50,000 कमवत आहे, तर तुमच्याकडे अशा संधी येतील की तुम्ही महिन्याला 50,000 रुपये कमवायला लागाल. वेगवेगळ्या दिशेने तुमच्याकडे मार्ग मोकळे होतील, खुले होतील, लोक येतील ज्यामधून तुम्हाला काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण गोष्ट करायला मिळेल. म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही लिहितात म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही स्ट्रॉंग सिग्नल देत आहात की नाही, मला ही गोष्ट हवीच आहे. ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला ते बोललेलं कदाचित विसरून जाऊ, तरी पण ते सुद्धा मॅनिफेस्ट होतंच. परंतु ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला ते जास्त. रोज आपण ते 31 वेळा लिहायचं आहे. जेही तुमचं गोल आहे, समजा मी महिन्याला 50,000 रुपये कमवत आहे असं लिहायचं आहे. समजा 1 करोड कमवत आहात, 50,000, 50 लाख, तुमचं जे गोल असेल ते 31 वेळा 1 महिन्याकरता लिहू शकतात. म्हणजे रोजच्या रोज सकाळी उठायचं आहे आणि ते लिहायचं. 31 वेळाच का बरं? 21 पण आकडा असतो आणि 21 पण असतो आणि 31 पण असतो. 31 म्हणजे काय की हा युनिव्हर्सल कोड आहे. सो आपण ते 31 टाइम्स लिहितो, 21 टाइम्स लिहितो, पण 31 टाइम्स लिहिण्यामध्ये आपले काय होते, अजून एनर्जी त्यावर फोकस होते आणि आपण जास्त पैसा आकर्षित करू शकतो किंवा जास्त संधी आपल्याकडे आकर्षित करू शकतो. पैशाशी असलेलं नातं कसं सुधारवता येईल? विचार बदलू. म्हणजे आता एखाद्याच्या लाईफमध्ये बरंच लोन वगैरे झालेलं असतं, कर्ज वगैरे झालं असतं, तर त्याच्यावर काय नेमकं तुमच्या? समजा कोणावर लोन झालेलं आहे, कर्ज झालेलं आहे, तर ते लोन आपण चांगल्याच गोष्टींसाठी घेतलेलं असतं. बऱ्याचदा समजा आपण घर घेतलंय, गाडी घेतली आहे, काहीतरी बिझनेस स्टार्ट करतोय म्हणून लोन घेतलंय, म्हणून त्याचा लोड घ्यायचा नाहीये. लोन क्लिअर करणार आहोत म्हणून आपण लोन घेतलंय, बरोबर आहे की नाही? परंतु जर ते क्लिअर करायचं असेल लवकर, तर त्यासाठी तुम्हाला 555 टेक्निक आहे. तुम्ही सकाळी उठून 55 वेळा, 5 वाजता उठून 55 वेळा लिहायचं आहे की माझं लोन क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, माझं लोन मी पूर्णपणे फेडलेलं आहे किंवा माझ्याकडे एवढा पैसा आलेला आहे की मी सगळं कर्ज किंवा मी कर्जमुक्त झालेलो आहे. सो असं जर तुम्ही 5 दिवस 55 वेळा लिहिलं तर तुमच्याकडे अजून यशाच्या वाटा आकर्षित होतात. म्हणजे काय, एक्झॅक्टली काय आहे टेक्निक्स करणं म्हणजे काय की आपला युनिव्हर्सवर विश्वास असणं, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास असणं. त्याहीपेक्षा जास्त पैसा हा खूप चांगला आहे. पैशांमुळे आपण 2 वेळचं जेवत आहोत. पैशांनी आपली सगळी रोजची गरज भागत आहे. पैसाच नसला तर कोणी आपल्याला 1 वेळचं जेवण सुद्धा देत नाही. मग जर पैसा एवढा महत्त्वाचा रोल प्ले करतो तर त्याच्यासोबत आपलं नातं कसं असलं पाहिजे? जसं आईचं मुलासोबत असतं, मुलाचं आईसोबत असतं, तेवढं प्युअर आपलं नातं पैशासोबत असणं गरजेचं आहे. पैशांबद्दल जर तुम्ही वाईट विचार केला तर तुमच्याकडे कधीच येणार नाही. समजा एक डाऊट आहे की आता बरेच जण तुम्ही सांगितलेलं 31 वेळा लिहा, 51 वेळा लिहा, आता बरेच जण लिहून ठेवतील आणि झालं आपलं सगळं, आता लोन फिटणार आहे वगैरे. नाही, त्यासाठी आपल्याला कष्ट पण तेवढे घ्यायला लागतील ना. विदाऊट ऍक्शन तर काहीच होत नाही बाळा. ऍक्शन्स आपल्याला घ्यायच्याच आहेत, आपण असेही कष्टच करतोय की नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही ह्या टेक्निक करतात म्हणजे काय करतात तुम्ही की युनिव्हर्सला सिग्नल देतायत. मग तुम्हाला वेगवेगळे मार्ग खुले होतात, तुमच्या यशाची ब्ल्यूप्रिंट तयार होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला विचार करतो आणि बोलतो, लिहितो, त्यावेळेला काय होतं,
आपले सगळे सेन्सेस अलाइन होतात, आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होतो, आपल्या फ्रिक्वेन्सी चेंज होतात. आपण मेन काम व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीवर करतो. तुमची एनर्जी जशी असली तशा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. कष्ट तर करायचेच आहेत. विदाऊट वर्क वी आर गेटिंग नथिंग. आपल्याला काही मिळणार नाहीये जर कष्ट केले नाहीत तर. पण त्या कष्टांना जर देवाची साथ असली किंवा त्या कष्टांना जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनने गोष्टी आकर्षित करता आल्या तर जे काम तुमचं वर्षाने होणार आहे, 10 वर्षाने होणार आहे, ते 6 महिन्यातच होईल. तेवढ्या संधी तुमच्याकडे चालत येतील आणि त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं तर जो सक्सेस तुम्ही 10 वर्षानंतर मिळवणार आहात तो तुम्हाला आजच मिळणार आहे. विदाऊट ॲक्शन तर काहीच मिळत नाही. काम करायचंच आहे पण ते स्मार्ट वर्क करायचं आहे, हार्ड वर्क नाही. हार्ड वर्क करून जर श्रीमंत होता आलं असतं तर जे मोलमजुरी करतात ना ते लोक सगळ्यात जास्त श्रीमंत राहिले असते. मुकेश अंबानींसारखे लोक श्रीमंत झाले नसते, हे लोक झाले असते. म्हणजे आपल्याला माइंडसेट शिफ्ट करण्याची गरज आहे. आपण सगळे एनर्जीने बनलेलो आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण फक्त एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सफॉर्म होतो. आपला सोल जो आहे तो म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते फक्त, बरोबर आहे की नाही. जर मग ती एनर्जी आहे तर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, तशी पैसा सुद्धा एनर्जी आहे, त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही जर ती व्यवस्थित वापरली तर तुमच्या आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही. मॅम मग अशी तुम्ही सांगितलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड याचं पैशांवरती फरक पडतो, तर त्याचं नेमकं काय टेक्निक आहे? आपल्याला 2 मन आहेत, बरोबर आहे की नाही. एक कॉन्शियस, एक सबकॉन्शियस. चेतन अवचेतन. चेतन अवचेतन मन. चेतन मन हे अवचेतन मनाच्या ज्या गोष्टी आहेत ते मान्य करून पुढे काम करत असतं किंवा अवचेतन मनाला आपल्या चेतन मनाने ज्याही सूचना दिल्या ते त्याच्यावर डाऊट न घेता काम करत असतं. समजा जर तुम्ही सांगितलं की माझ्याकडे पैसा नाहीये तर तुमचं अवचेतन मन तुमच्याकडे पैसा कसा राहणार नाही ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे. ज्या वेळेला आपण एखादी मूव्ही बघायला जातो, बरोबर की नाही, तिथे आपण सहज आपल्या डोळ्यात पाणी येतं. काय येतं? इमोशनल एखादी गोष्ट घडली तर. इमोशनल गोष्ट घडली तर. तुम्हाला माहितीये की ती मूव्ही खोटी आहे. आता शेवटचा तो कोणता पिक्चर आता आलेला तर छावा. नाही दुसरा तो सय्यारा त्यामध्ये तर सगळे रडतच होते. मग तो म्हणजे त्या इमोशनल गोष्टी आताच्या युथला गरज आहे की ह्या इमोशन्स मध्ये न अडकता पण तरी रडले. ते खरं होतं का? त्यांनी काही गोष्टी त्यातल्या अनुभवलेल्या होत्या परंतु रडले. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसला खरं खोटं चुकीचं बरोबर कळत नाही, त्याला फक्त तुमची फ्रिक्वेन्सी कळते, तुमची एनर्जी कळते. मग आपण फक्त तुमच्या फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन आणि एनर्जीवर वर्क करत असतो. जशी तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होणार, व्हायब्रेशन चेंज होणार, तुमचं अख्खं लाईफ चेंज होणार आहे. बरा विषय घेतला तुम्ही सय्यारा मूव्हीचा. आत्ताचं जे यूथ आहे यांना खूप इमोशनली अटॅच व्हायला आवडतं. त्यामुळे काय होतंय, गुन्हेगारी सुद्धा वाढतीये, आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे, जॉबलेस बरेचसे झालेले आहेत, आयुष्यात गोलच काही राहिलेलं नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर आपली पुढची पिढी कशी असणार आहे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तर आजच्या युथला माझी कळकळीची विनंती आहे की तुमचे ध्येय सेट करा. ह्या गोष्टी ज्या आहेत ना ही एक फेज आहे, ही गेल्यानंतर वास्तव खूप वेगळं आहे. आणि आता ह्या एआयच्या जगात तर एआय रिप्लेस करायला लागलंय माणसांना, तर खूप लोक जॉबलेस होणार आहेत. नवनवीन संधी शोधणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. प्रेम हा एक पार्ट झाला फक्त लाईफचा, त्यासाठी अख्खं आयुष्य घालवून देणं किंवा थोडंसं काहीतरी टेन्शन आलं, डिप्रेशन आलं की आत्महत्या करून घेणं किंवा काहीतरी वेगळा विचार करणं, ड्रग्सच्या आहारी जाणं, दारूच्या नशेत म्हणजे राहणं हे चुकीचं आहे. आईवडिलांनी खूप काबाड कष्ट करून आपल्याला वाढवलेलं असतं, खूप गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या असतात, त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करा. कुणासाठी करतायत तुम्ही? जी तुमच्यासोबत पण फिरते, अजून 4 लोकांसोबत फिरत असेल, तुम्हाला माहिती नाहीये. अशा मुलीसाठी जर तुम्ही रडत असाल, जर ज्या आईने लहानपणापासून तुमचं सगळं तुम्हाला उठवण्यापासून, चालवण्यापासून, बोलण्यापर्यंत शिकवलेलं आहे, तिचा का विचार करत नाही? बऱ्याच लोकांनी खूप गोष्टी केल्या, कुणी ते सय्यारा मूव्ही बघून कुणीतरी वारलं पण, कुठल्या तरी मुलाने का मुलीने आत्महत्या पण केली. मग हे कितपत चुकीचं आहे किंवा बरोबर आहे? मागच्या वीक मध्ये ते प्रेमानंद महाराजांनी पण काढला होता, तर त्यावरती पण बराच ट्रोल झाला, माहिती असेल तुम्हाला. हो, पण ट्रोल करण्याऐवजी जे वास्तव आहे ते जर समोरच्याने सांगितलं होतं ना महाराजांनी, मग जे वास्तव आहे तेच सांगितलंय त्यांनी की आता जे यूथ आहे या लोकांनी सुधारण्याची गरज आहे. लाईफ मध्ये दिशा जी आहे ती कुठलीच आपण घेतो आहे यावर तुमचं अख्खं आयुष्य डिपेंड असतं. सो फोकस आयुष्य जगणं गरजेचं आहे. या गोष्टी ज्या आहेत, लव हा पार्ट झाला आयुष्यात, प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे,
बरोबर आहे की नाही? ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये असली पाहिजे. पण प्रेम विध्वंसक नसतं, प्रेम वाया घालवणारं नसतं, किंवा प्रेमामुळे लोक वाया जात नाही, प्रेमामुळे लोक सक्सेसफुल होतात, त्याला प्रेम म्हटलं जातं. असं जर प्रेम असेल ज्यामुळे लोक मरत असतील, डिप्रेस्ड होत असतील, नशेच्या आहारी जात असतील, तर मी त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम अगदी प्युअर भावना आहे, ती प्रत्येकाला असायला हवी, प्रत्येकाला मिळणार आहे. आणि प्रेम फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करतात असं नाहीये. एक आई आपल्या मुलावर करत असते, मुलीवर करत असते, एक गाय वासरावर करत असते, एवढे पक्षी आहेत छोटे मोठे, ते सुद्धा आपल्या पिलांवर प्रेम करत असतात. ते प्रेम आधी बघा आणि नंतर तुमच्या लाईफमध्ये तर प्रेम तुम्हाला मिळणारच आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मनापासून विचार कराल तर तुमचं खरं प्रेम 100% तुम्हाला मिळणार आहे. माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आल्या आहेत की ज्यांचे डायव्होर्सपर्यंत, म्हणजे जवळजवळ 500 ते 700 अशा केसेस मी मार्गी लावल्या आहेत की जे डायव्होर्सपर्यंत गेलेले होते ते आता सुखी संसार करत आहेत. म्हणजे मुलं असून सुद्धा डायव्होर्सपर्यंत गेलेले आहेत. खूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे पण गोष्टी टोकाला जात आहेत लोकांच्या. सो अशा बऱ्याच गोष्टींमधून मी बाहेर काढलेलं आहे. पण जे पांघरून घेऊन झोपलेलं असलं ना, त्याला आपण जागा नाही करू शकत. सो जागा होण्याची खरंच गरज आहे. मला कळकळीची विनंती आहे की आता फक्त तुमचं फ्युचर बघा, बाकीच्या गोष्टी आपोआप येतात लाईफमध्ये मागे. प्रेम आणि पैसा दोन्हींचं काय नातं आहे? खूप मोठं नातं आहे. तुम्ही जसं एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तसं पैशांवर प्रेम करा. कारण पैशामुळे, हे बघा, सगळ्यात हायेस्ट एनर्जी मी म्हणेल वेळ आहे आणि मनी आहे. तुमचा 1 मिनिट गेलेला, म्हणजे वेळ तर सगळ्यात मोठी ॲसेट आहे तुमची. 1 मिनिट गेलेला तुम्ही 1 करोड देऊन पण परत आणू शकत नाही. टाइम इज मनी ते सांगितलं. हां, टाइम इज मनी जे सांगितलं आहे ते 100% खरं आहे. पण आज आपण यूट्यूब बघण्यात, फेसबुक बघण्यात, इन्स्टा बघण्यात एवढा वेळ घालवतो, इतक्या रील्स बघतो की आपल्या ब्रेनला आपण एवढे चुकीचे सिग्नल देतो. कारण काहीच कॉन्स्टंट नाहीये. 30-30 सेकंदात तुम्ही काय शिकणार आहात? बरोबर आहे की नाही? आणि या गोष्टीमुळे तुम्हाला जे हवंय ते मिळण्याऐवजी नकोय त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वाढत चाललेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? सो ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी कंट्रोल कराल, आयुष्यात आपोआप तुमच्या स्थैर्य येणार आहे. सो मग पैसा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. जसा वेळ महत्त्वाचा आहे, पैसा महत्त्वाचा आहे, प्रेमही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण जर तुमच्याकडे प्रेम असेल आणि पैसा नसेल तर तुमचं प्रेम सुद्धा टिकत नाही. दिस इज रिअली फॅक्ट आहे. रिअल फॅक्ट आहे की तुमच्याकडे पैसा असला तरच तुमचं प्रेम सुद्धा टिकतं. तुम्ही बघता आहात आता समाजामध्ये, जर तुम्हाला पैसा असेल तरच प्रेम येतं असं काही आहे का? असंच आहे. म्हणजे असं आत्ताचे तरी एक्झाम्पल तेच आहे. परंतु पैसा हा अगदी प्युअर आहे, एनर्जी आहे. त्याला जर तुम्ही दोष देत बसला तर तुमच्याकडे कधीही पैसा आकर्षित होणार नाही. त्याला तेवढंच प्रेम करा. 1 रुपया असला तरी म्हणा माझ्याकडे 1 करोड रुपये आहे, आपोआप ते 1 करोड येणार आहे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुमच्या अवचेतन मनाला खरं खोटं चुकीचं बरोबर कळत नाही. जसं तुम्ही खोटी मूवी बघून खरं खरं रडतायत, जीव देतायत, त्याचप्रमाणे तुमच्या मेंदूला जर तुम्ही सांगितलं की माझ्याकडे 1 करोड आहे तर ते येण्याचे सगळे मार्ग खुले होतील तुमच्यासमोर आणि 100% खुले होतील. कारण तुमचा सबकॉन्शियस तुमचं सगळंच ऐकतो आणि त्यावर ऍक्शन घेत असतो. मग तुम्ही चुकीच्या कमांड द्या किंवा बरोबर द्या, ते सगळं काही खरं होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. पैसा आणि अध्यात्म यामध्ये समतोल कसा राखता येईल, काय वाटतं तुम्हाला? पैसा आणि अध्यात्म यामध्ये 100% समतोल राखता येतो आणि राखलेलाच आहे. आपण बघतोय जे सगळ्यात मोठे ऋषीमुनी आपले होऊन गेलेले आहेत, बरोबर आहे की नाही, ते सगळे श्रीमंत होतेच. आत्ताचे सुद्धा तुम्ही बघाल जे पण आहेत बाबा, सगळे प्रेमानंदजी महाराज असू दे किंवा रामदेव बाबा असू दे, सगळ्यात जास्त आपण जर म्हणू तर ते श्रीमंत आहेत. बरोबर की नाही? मग ते अध्यात्माशी जोडलेले नाही आहेत का? म्हणजे पैसा आणि अध्यात्म याचं खूप मोठं कनेक्शन आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला ओळखतात आणि ईश्वराशी तुमचं नातं कनेक्ट होतं, पैसा हा बाय प्रोडक्ट आहे त्याचं. ज्या वेळेला तुम्ही ईश्वराशी तुमचं घट्ट बंधन बांधून घेतात त्यावेळेला पैसा आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतो. तुम्हाला मागण्याची गरज नाहीये, कुणाला सांगण्याची गरज नाहीये. ज्या वेळेला तुमचा सोल सुप्रीम सोल सोबत कनेक्ट होतो, आपोआप सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. पैसा त्यातलाच एक भाग आहे. पैसा आपोआप तुमच्याकडे येणार आहे ज्या वेळेला तुम्ही खरोखर परमात्म्याशी स्वतःची ओळख करून देणार आहे, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवणार आहे आणि त्या प्रकारे थॉट्स करणार आहे. कारण देवाला तुमच्याकडून काहीच नकोय, तुमचा पैसा ते मागत नाही. ते काय मागतात? फक्त तुम्ही त्याची ओळख कशी करून देतात आणि त्याने निर्मित केलेल्या या सजीवांना तुम्ही काय देतात, प्रेम देताय, आनंद देताय, दुःख देताय, त्यावरून गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे 100% अध्यात्म आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एकमेकांशी इंटरलिंक आहे, कनेक्टेड आहे. जेवढे पण आपले महापुरुष होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांनी
आपल्याला खूप मोलाचे संदेश दिलेले आहेत आणि आजही त्यांना आपण सगळे फॉलो करत आहोत. तर ते फक्त त्यांच्या गुणांमुळे आणि त्यांचं ईश्वराशी असलेल्या कनेक्शनमुळे. जर आपल्याला सुद्धा असं वाटत असेल की आपण फेमस व्हावं, तर आपलाच इतिहास बघून घ्या. आपल्या ऋषीमुनींनी काय काय आपल्याला सांगून गेलेले आहेत, काय काय धडे देऊन गेलेले आहेत. आता मी जे क्लासेस घेते ते मॉर्निंगला असतात, 5:30 to 6:30, 5:30 ते 6:30. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मॅडम एवढ्या सकाळी का? सकाळची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची असते आणि ती मी शोधून काढलेली नाहीये. आपली एवढी महान संस्कृती आहे. तुम्ही जे बघाल, जे खूप मोठे लोक झालेले आहेत, 1% लोक जे आहेत अतिश्रीमंत कॅटेगरीमध्ये मोडतात, त्यांचं तुम्ही रुटीन बघून घ्या. ते पहाटे 4ला उठलेले असतात. का उठतात? कारण त्यांना स्वतःचं कनेक्शन बिल्ड करायचं आहे ईश्वरासोबत. जर तुम्ही पहाटे उठून तुमचं कनेक्शन बिल्ड केलं तर पूर्ण दिवस तुमचा पुढचा अगदी सुंदर सुरेख जात असतो. का? कारण ते व्हायब्रेशन खूप वेगळे असतात. दिवसभर आपल्याला वेगवेगळे विचार येत असतात, पण मॉर्निंगला आपल्याला कुठलेही वाईट विचार येत नाही. खूप छान आपण एकांत असतो. लोकांपेक्षा 2 तास आपल्याला जास्त मिळतात आणि त्या 2 तासाचं जर आपण छान इव्हॅल्युएशन केलं तर आपला पूर्ण दिवस इज इक्वल टू ते 2 तास आपल्याला जास्त काहीतरी घेऊन जातात. आणि त्यावेळेला ज्या गोष्टी तुम्ही शिकतात त्या तुम्हाला पूर्ण दिवसासाठी तुम्हाला आपण म्हणतो ते एनर्जी बुस्टर म्हणून काम करत असतं. सर्वसाधारण माणसं आहेत ना, त्यांच्या लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात. कोणाच्या लाईफमध्ये पैशाचा असतो, प्रेमाचा असतो, असे बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर ते प्रॉब्लेम संपवण्यासाठी बरेच जण मंदिरात जातात. तर त्यामध्ये उज्जैनचे महाकाल असतील किंवा स्वामी समर्थ अक्कलकोट असतील, तर मंदिरातली एनर्जी यावरती वर्क करते का? खरंच 100% वर्क करते. आपला जिथे फेथ आहे ती गोष्ट आपल्याला आपोआप आकर्षित करते ज्यावेळेला आपण दुःखी असतो. आपण मंदिरात जातो. का जातो? मग फक्त दगडात देव आहे का? त्या नाही. तिथे जी एनर्जी असते ती खूप पॉवरफुल असते, कारण तिथे कोणीही निगेटिव्ह बोलू शकत नाही. बरेच जण स्वामींचं करतात, अक्कलकोटला जातात, बरोबर आहे की नाही, उज्जैन महाकालला जातात. ते त्यांना आकर्षित करतं कारण ते भावनेचं भाडं मिळत असतं त्यांना. आपण जशी श्रद्धा ठेवू त्याचं श्रद्धेचं आपल्याला फळ मिळत असतं आणि ते 100% खरं आहे. ज्या वेळेला आपण मंदिरात एंट्री करतो तर आपलं सगळं व्हायब्रेशन चेंज झालेलं असतं. का? कारण तिथे पूर्ण पॉझिटिव्हिटी असते. तसंच आपण अक्कलकोटला जाऊयात किंवा अजून कुठल्याही देवस्थानाला जातो. तिथे गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह आणि भारी वाटतं. का? कारण ती एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते आणि ती आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी देत असते. त्यामुळे आपण ज्या वेळेला दुःखी होतो त्यावेळेला आपण मंदिरात जातो, आपण देवाकडे जातो. परंतु जर आपण मंदिरात न जाता ती पॉझिटिव्हिटी आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्यामध्ये यायला हवी, तर ती तुम्हीच करू शकता. तुमचं माइंडसेट शिफ्ट करून तुमच्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी आली तर तुमचं घर सुद्धा मंदिरासारखं होऊ शकतं. प्रत्येक वेळेला आपण मंदिरात नाही जाऊ शकत, बरोबर आहे की नाही. आपण देवाला मानतो, आपली श्रद्धा आहे, सगळं ओके आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही घरात तेवढी पॉझिटिव्हिटी द्याल तर तुमचं घर सुद्धा मंदिरासारखं होऊन जाईल. आपण बघतो बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर आपल्याला तिथे काहीतरी त्यांचे वाद झालेले असतील, ते आपल्यासमोर नसतात, परंतु तरी सुद्धा आपल्याला तिथे थांबावंसं वाटत नाही, कारण ती एनर्जी निगेटिव्ह असते किंवा ते व्हायब्रेशन चुकीचे मॅच होत नाहीत आपले किंवा चुकीचे असतात. तेच एखाद्या दुसऱ्या घरात आपण दुसरीकडे गेलो, एखाद्या व्यक्तीकडे, घर साधंच आहे, फर्निचर नाहीये, काहीच नाही, अगदी साधी 2 रूमची खोली आहे, पण आपल्याला तिथे बसावंसं वाटतं. तिथे आपल्याला आनंद येतो. का? पॉझिटिव्ह एनर्जी. कारण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते. म्हणजे तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही सगळ्यांवर इफेक्ट करत असते, तुमच्याकडे येणाऱ्यांवर आणि तुम्हाला सुद्धा. जशी मंदिरातली एनर्जी पॉझिटिव्ह आहे तशी जर तुमच्या घरातली करायची असेल तर आपल्याकडे वेगवेगळे भरपूर कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुमचा फक्त माइंडसेट शिफ्ट करून तुम्ही अख्खं तुमच्या घरातली एनर्जी चेंज करू शकता. निगेटिव्ह एनर्जी घालण्यासाठी हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वर्क करतं का? 100% वर्क करतं. आपण निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठीच वर्क करत असतो. निगेटिव्हिटीचे कुठे काही क्लासेस घेतले जात नाही. मोटिवेशनचे भरपूर व्हिडिओज, ऑडिओज आणि प्रोग्राम्स होत राहतात, बरोबर आहे की नाही. परंतु तरी सुद्धा पॉझिटिव्ह शिकावं लागतं. निगेटिव्ह शिकावं लागतं का? नाही. पण आपल्याकडे अशा टेक्निक्स आहेत की 100% तुमची निगेटिव्हिटी निघून जाते. माझ्याकडे लाखो एक्झाम्पल्स आहेत, व्हिडिओ टेस्टिमोनियल्स आहेत की लोकांच्या लाईफमध्ये अक्षरशः आत्महत्या करायला निघालेले लोक आज त्यांचं लाईफ व्यवस्थित जगत आहेत. म्हणजे तुमची फक्त एनर्जी शिफ्ट झाली, तुमचे व्हायब्रेशन शिफ्ट झाले, फ्रिक्वेन्सी मॅच झाली, तुम्ही अलाइन केलं तर तुमचं अख्खं लाईफ बदलून जातं. सो याचे खूप उदाहरण माझ्याकडे आहेत. जर वेगवेगळे कोर्सेस केले तर त्यामध्ये 100% तुम्ही हे सगळं शिकू शकता.
मॅम आतापर्यंत तुम्ही भरपूर साऱ्या टेक्निक सांगितल्या. अजून एखादी कोणती टेक्निक आहे का की ज्याने लवकरात लवकर स्वप्न आपली पूर्ण होऊ शकतील असं काय? 100% आहे. सगळ्यात फेवरेट, माझी फेवरेट आणि सगळ्यात फास्ट आपल्याला रिझल्ट देणारी टेक्निक म्हणजे वॉटर टेक्निक आहे. म्हणजे आपण जे पाणी पितो त्या पाण्याला जर आपण चार्ज केलं आणि मग ते पाणी पिलं तर त्याच्याने 100% तुमचे स्वप्न. चार्ज म्हणजे काय नाही? चार्ज म्हणजे त्याला आपण अफर्मेशन्स बोलायचे आहे. आपण पाण्याच्या बॉटल घेऊयात, आपण प्रॅक्टिकलच प्रेक्षकांना दाखवूया जेणेकरून त्यांना त्याची हेल्प होईल. ठीक आहे. सो आपण बॉटल्स घेऊयात. आपण ज्या वेळेला रात्री झोपतो त्यावेळेला अशी काचेची बॉटल घ्यायची आहे. ठीक आहे. आणि त्यात पाणी भरायचं आहे. त्यानंतर पाणी भरायचं आहे. त्यानंतर आपले जेही स्वप्न आहेत ते त्याला बोलायचे आहेत. ठीक आहे. झोपण्याच्या अगदी आधी स्वप्न सगळे त्याला बोलायचे आहे आणि मग ते आपल्या बाजूला ठेवून झोपायचं आहे. म्हणजे आपल्या बेडच्या आजूबाजूला. खरंच वर्क करतं का? 100% वर्क करतं. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सला वर्क केलेलं आहे, बऱ्याचशा बाहेरच्या युजर्सला पण वर्क झालेलं आहे आणि होणार आहे. सो मग काय बोलायचं आहे? पाण्याशी आपण का बोलायचं आहे? कारण पाणी. मी तर हे सगळं पहिल्यांदा ऐकतोय, पाण्याशी बोलायचं वगैरे असं काही. बघा, आपण पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो का? नाही. म्हणजे काय आहे? तो सगळ्यात मोठा एनर्जी सोर्स आहे. जर तो सगळ्यात मोठा एनर्जी सोर्स आहे तर तो आपले स्वप्न पूर्ण करायला हेल्प करेल की नाही? 100% करतो. सो काय करायचंय? फक्त त्याला बोलायचं आहे. आपण प्रॅक्टिकल घेऊया. ठीक आहे. डोळे बंद करायचे आणि बोलायचंय की आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम एक्सिलंट, आय एम एक्सिलंट, आय एम अनस्टॉपेबल, आय एम अनस्टॉपेबल, आय एम द विनर, आय एम द विनर, आय एम रिच, आय एम रिच, आय एम पॉवरफुल, आय एम पॉवरफुल, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी गर्भ श्रीमंत आहे, मी गर्भ श्रीमंत आहे, मी खूप सक्सेसफुल आहे, मी खूप सक्सेसफुल आहे, मी प्रत्येक गोष्ट वेळेत आणि पूर्ण करत आहे, मी प्रत्येक गोष्ट वेळेत आणि पूर्ण करत आहे, माझा स्वतःवर खूप विश्वास आहे, माझा स्वतःवर खूप विश्वास आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी स्वतःवर खूप प्रेम करतो, माझ्या कामावर खूप विश्वास आणि प्रेम आहे, माझ्या कामावर खूप विश्वास आणि प्रेम आहे, मी प्रत्येक कार्य वेळेत पूर्ण करत आहे, पूर्ण करत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, श्रीमंत होण्याचे वेगवेगळे मार्ग माझ्याकडे आहेत, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करत आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करत आहे, वेगवेगळ्या संधी माझ्याकडे आपोआप चालत येत आहेत, वेगवेगळ्या संधी माझ्याकडे आपोआप चालत येत आहेत. ओके. सो असं आपण हे वॉटर चार्ज करायचं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं फील झालं मला. होतच. आणि मग जर तुम्ही हे रोज केलं तर तुम्हाला काय वाटतं? आणि रात्रभर ते वॉटर चार्ज होतं आणि मग ते सकाळी उठून आपण प्यायचं आणि ते पिताना सुद्धा हे सगळं बोलायचं. 100% महिन्याभरात तुम्हाला फरक दिसणार आहे. सो इतकं पॉवरफुल ही टेक्निक आहे. सगळ्यांनी जरूर करून बघावं. ठीक आहे. खरंच मित्रांनो, मी आता 30-40 सेकंद जे काही पाण्यासोबत जे काही बोललो तर मला खरंच पॉझिटिव्ह एनर्जी फील झाल्यासारखं झालं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मॅडम, पैशांवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? किंवा पैशाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे का? किंवा पैसे मोजताना वगैरे आपण कसे मोजले पाहिजे? तुमच्याकडे कुठलीही नोट असू दे, कुठलीही, ठीक आहे, त्यासोबत जेव्हा तुम्ही नातं क्रिएट करतात तुमचं, त्यावेळेला आपोआप काय होणार आहे? तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आहे. तर जीही तुमच्याकडे नोट असेल, करन्सी असेल, त्याच्याकडे तुम्ही आधी प्रेमाने बघितलं पाहिजे. कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुद्धा बघा, मी पण बघते. ठीक आहे. ज्या वेळेला तुमच्या हातात ही लक्ष्मी येते, ही तुमची खरी लक्ष्मी आहे. देवाऱ्यात फोटो आपण पुजतो, बरोबर आहे की नाही? पण ती लक्ष्मी आपल्याकडे ही लक्ष्मी पाठवत असते पैशाच्या रूपात. ही एनर्जी आहे. सो जर ती एनर्जी आहे तर त्याला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. पण पैसा मोजतो तर बऱ्याचदा आपण असा मोजतो. ठीक आहे, असे मोजतो आपण पैसे. म्हणजे काय करत आहोत? पैसा आपण स्वतःपासून दूर करत आहोत, बरोबर आहे की नाही? ही लक्ष्मी आहे, एनर्जी आहे, तुमच्याकडे आली पाहिजे. म्हणजे पैसे मोजण्याच्या टेक्निकने सुद्धा तुमच्याकडे पैसे येत असतात. बघितले स्त्री आहेत ना, अशाच तुम्ही आता म्हणलं खेचण्यासारखे पैसे असे मोजतात. मग त्यांच्याकडे पैसा, त्यांनी काही करू दे नाही करू दे तरी पण येत राहतो. का? कारण त्या लक्ष्मीचा आदर करतात. तसाच करायचा आहे. असे पैसे मोजा, काहीच फरक पडत नाही. या पद्धतीने मोजा, परत ते व्यवस्थित ठेवा. तुमच्याकडे 1 रुपया असू दे, 10 रुपये असू दे किंवा 10 करोड असू दे, तुम्ही मशीनने मोजा किंवा हाताने मोजा,
पण ते व्यवस्थित मोदा आणि त्याला थँक्यू म्हणा. ज्या वेळेला तुम्ही मनीला थँक्यू म्हणतात, पैशाला थँक्यू म्हणतात, पैसा व्यवस्थित ठेवतात, त्याच्यावर प्रेम करतात. जर एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असू तर आपण त्याची काळजी घेतो. तशी जर तुम्ही पैशाची काळजी घेतली तर पैसा आपोआप तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि तो 10x होऊन तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मनी कसा अट्रॅक्ट केला? मी जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकली आहे तसं मी लॉ ऑफ अट्रॅक्शनने पैसा माझ्याकडे आकर्षित केलेला आहे. आधी विश्वास होता का लॉ ऑफ अट्रॅक्शनवर? 100% होता. माझा अध्यात्मावर विश्वास होता, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर पण माझा ट्रस्ट होता. 2011 पासून माझा या गोष्टीवर ट्रस्ट आहे. मी जी मागितली ती प्रत्येक गोष्ट मला मिळालेली आहे, मग ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे. जर मग माझ्या आयुष्यात या गोष्टीने एवढा मोठा रोल प्ले केलेला आहे, मला माझं घर मी मॅनिफेस्ट केलेलं आहे, मी माझी गाडी मॅनिफेस्ट केलेली आहे, माझी प्रत्येक एक गोष्ट, माझी स्कूल मॅनिफेस्ट केलेली आहे, प्रत्येक एक गोष्ट मी मॅनिफेस्ट केली आहे. जर माझ्या लाईफमध्ये ही गोष्ट एवढा महत्त्वाचा रोल प्ले करू शकते तर ती 100% प्रत्येकाच्याच लाईफमध्ये इम्पॅक्ट आणि इफेक्ट क्रिएट करू शकते. मी तर माझ्या परीने जेवढं मला लागतंय तेवढं मी मिळवतच आहे. पण महाराष्ट्रातल्या तळागाळातील लोकांनी आणि प्रत्येकाने श्रीमंत होण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने एफर्टलेसली पैसे कमवण्याचा प्रत्येकाचा हा हक्क आहे. सो ह्या अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यामुळे आपण ह्या पॉडकास्टच्या द्वारे ज्यांना ज्यांना मदत होईल तेवढ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे सेशन असतात त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या टेक्निक शिकवता? आपले सेशन्स जे आहेत ते पूर्ण सायंटिफिकली प्रूव्हन असतात, ज्यामध्ये तुम्हाला A to Z तुमचा गोल सेट कसं करायचं, विजन कसं क्रिएट करायचं, रोजच्या रोज तुमच्या ॲक्टिव्हिटीज कशा करून घ्यायच्या, टाईम मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट कशी करायची, होपोनोपोनो कसं यूज करायचं, EFT टेक्निक आहे, सेडोना मेथड आहे, सायकोसोमॅटिक मेथड आहे, आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणजे काय तर NLP हे कुणी सुद्धा मराठीतून शिकवत नाही. मी एक शोधले, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. जसं आपण 1st to 10th करतो तसं 1st to 10th म्हणजे बेसिक कोर्सेस आहेत आणि NLP म्हणजे डायरेक्ट मास्टर डिग्री आहे, जे केल्यानंतर तुम्ही ॲज अ लाईफ कोच लॉन्च होऊ शकतात 1 वर्षाच्या आत. ही बेस्ट करिअर संधी सुद्धा आहे. आता जे आपण बरेचसे तरुण पिढी जे आहे किंवा कुठलेही लोक जॉबलेस होत आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे आयुष्यात खूप काही गोष्टी मिळवण्याची, आणि घर बसल्या तुमचा जॉब स्विच न करता सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा इन्कम यामधून कमवू शकतात. आणि तेही लोकांच्या ब्लेसिंग्स मिळवून आयुष्यात बदल घडवून आणून तुम्ही पैसा मिळवू शकतात आणि 100% बदल होतात. मी तर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणलेले आहेत. जे हे करतील ते सुद्धा बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलवतील. खूप लोकांचं नाही बदलवलं, नुसती फॅमिली तुमची सेक्युअर झाली तरी तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनणार आहात. तर मॅडम तुम्ही आता सांगितलं पैशाबद्दल, पैसा आपण अट्रॅक्ट कसा करतो, तर लाईफ पार्टनर आपण आकर्षित करू शकतो का? तुम्हाला जर लाईफ पार्टनर हवा आहे तुमच्या मनासारखा, तुमच्या मनातला, तर तुम्ही एकच गोष्ट करायची आहे. एक छोटीशी बॉटल घ्यायची जी मधाची असणार आहे, त्यामध्ये तुमचं स्वप्न लिहायचं आहे. तुमचा लाईफ पार्टनर कसा असावा, त्याला पगार किती असावा, तो नोकरी करणारा असावा, शेतकरी असावा, तुमच्या मनात जीही तुमची प्रतिमा आहे तुमच्या लाईफ पार्टनरबद्दलची, तुमच्या बेटर हाफबद्दलची, ते सगळं त्या एका कागदावर लिहायचं आहे आणि तो कागद त्या मधाच्या बॉटलमध्ये टाकायचा आहे. आणि 21 दिवस ती मधाची बॉटल अशा जागी ठेवायची जिथे ती कुणाला दिसणार नाही, फक्त तुम्हालाच. आणि रोज ती बॉटल काढून त्याला म्हणायचं आहे सगळं की मला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे, माझ्या लाईफमध्ये ही व्यक्ती आलेली आहे, बरोबर की नाही, अशी ती आहे. तुम्हाला जे वाटतं, तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत अशा स्वरूपात बोलायच्या आहे. 100% तुम्ही तुमच्या मनासारखा लाईफ पार्टनर आकर्षित करू शकणार आहात. मधाचा आणि ह्याचा काय संबंध आहे? मध जे आहे हे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक टूल म्हणून यूज करत असतो. हां, त्याच्याने गोडी वाढते असं म्हणतात, प्रेमही वाढतं. होपोनोपोनो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येक गोष्टीवर वर्क करतं. तुमच्या फॅमिली प्रॉब्लेम असू दे, करिअरमध्ये असू दे, रिलेशनशिपमध्ये असू दे, किंवा अजून कुठलाही पार्ट असला लाईफमधला, तर तो प्रत्येक पार्ट हील होऊ शकतो याच्याने. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही प्रत्येक गोष्ट हील करण्यासाठी अगदी बेस्ट आहे. रिलेशनशिप मधलं असं एक्झाम्पल आहे का तुमच्या ह्याच्यात मधलं? हो, बरेचसे आहेत. मी आता मगाशी जशी म्हटली की बऱ्याच लोकांचे डायव्होर्स पर्यंत गेलेल्या केसेस मी रिव्हर्स आणलेल्या आहेत आणि ते हॅपीली आता त्यांचं मॅरिड लाईफ चाललेलं आहे. कारण थोड्या थोड्या गोष्टींवरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून जे आता डायव्होर्सच्या केसेस वाढतात, तर ते आपण थांबवलेलं आहे. कारण प्रत्येकाला इगो आहे, तो इगो थोडासा बाजूला ठेवला ना की आपलं मॅरिड लाईफ खूप छान होत असतं. सो त्या गोष्टीसाठी प्रॉपर ट्रेनिंग घ्यावी लागते. आपल्याकडे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर मॅम आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा टेक्निक सांगितल्या पैसा आकर्षित करण्यासाठीच्या किंवा रिलेशनशिप बद्दल,
तर तुमचा जो आता 24 ऑगस्टला जो काय सेमिनार होणार आहे, सेशन होणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या टेक्निक शिकवणार आहेत किंवा तो सेशन नेमकं कशासाठी असणार आहे? ते फक्त टेक्निक नाहीये, ते सगळं प्रॅक्टिकल करून घेणार आहे मी, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं गोल कसं सेट करायचं. आता सगळे बऱ्यापैकी दिशाहीन झालेलो असतो आपण, की आपल्याला हे करायचंय पण ते नेमकं करायचं कसं माहिती नाहीये. गोल सेट केलेला आहे पण त्यापर्यंत पोहोचायचं कसं माहिती नाहीये. फोकस ॲक्शन कशा घ्यायच्या माहिती नाहीये. पैसा कमवायचा कसा माहिती नाहीये, किंवा पैसा कमवला तरी तो ठेवायचा कसा, साठवायचा कसा, आणि आपल्याला पुढच्या पिढींना लिगसी कशी क्रिएट करता येईल, किंवा आपण बिझनेसमधून श्रीमंत कसे होऊ शकतो, हे सगळं त्यामध्ये आपलं कव्हर केलं जाणार आहे. दिवसभराचं आहे आणि तिथे एवढे लोक येणार आहेत. फक्त भारतातनं नाही तर अमेरिका, इथिओपिया, मालदीव्स, वमन इथून सुद्धा माझे जे स्टुडंट आहे, ऑस्ट्रेलिया इथून सुद्धा स्टुडंट्स येणार आहे. त्यामध्ये 100% तुम्हाला दिवसभर शिकायला मिळणार आहे. शिवाजीनगर पुणे येथे आहे, ज्या खूप लिमिटेड सीट्स आहेत. आता तर पॉडकास्टपर्यंत सीट्स अवेलेबल राहतील की नाही मला माहिती नाही, पण फक्त खूप लिमिटेड पैशांमध्ये तुम्हाला खूप काही ज्ञान शिकायला मिळणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत दिवसभराचा इव्हेंट आहे. हो, पूर्ण दिवस. आणि एनरोल करायचं म्हणलं तर काय करायला लागेल? एनरोलमेंटसाठी आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात सगळं. आणि त्यामध्ये प्लस तुम्हाला अवॉर्ड सुद्धा आहेत, ज्यांनी आपल्या लाईफमध्ये काहीतरी अचीव केलेलं आहे, अशी गोष्ट की जी भारी आहे, लोकांपेक्षा वेगळं आहे आणि स्ट्रगल केलेली आहे पण त्यातनं सक्सेसफुल झाले आहेत, अशा महिलांचा आणि पुरुषांचा सन्मान सुद्धा आहे. द सक्सेस कॅटलिस्ट अवॉर्ड देऊन आपण लोकांचा सन्मान करणार आहोत, गौरवणार आहोत. तिथे बऱ्याच मोठ्या मोठ्या हस्ती पण येणार आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर लाईफ लेसन शिकायला मिळणार आहेत. आणि स्पेशली मी तर सगळं काही शिकवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच, आतापर्यंत आपण मॅडम सोबत भरपूर काही गप्पा मारल्या, ज्यामध्ये आपण रिलेशनशिप असेल, पैसा आकर्षित करण्याचे काही टेक्निक असतील. तर हे फक्त ट्रेलर होता. तर ह्याचं पूर्ण तुम्हाला पिक्चर बघायचं असेल ना, तर तुम्ही 24 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करा. त्याबद्दलच्या पूर्ण डिटेल स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनला आहेतच. पूर्ण डिटेलिंगमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नैराश्य असेल किंवा बाकीच्या काही समस्या असतील, तर त्या तुम्हाला खरंच मुळापासून संपवायच्या असतील, त्याबद्दलच्या काही टेक्निक आहेत ना, तर त्या तुम्हाला खरंच संपवायच्या असतील ना, तर त्यासाठी मॅडमचा सेशन तुम्ही 24 तारखेला नक्कीच जॉईन करा. आणि जाता जाता मॅडमला एक क्वेश्चन विचारतो की ग्रो मोशनच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मी ग्रो मोशनच्या प्रेक्षकांना आयदर सगळ्यांनाच एवढंच सांगेल की जे आहे तुमच्याकडे ते इनफ आहे असं वाटत असेल तर थोडं एक्सप्लोर करायला शिका. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात काहीतरी कारणासाठी घडते, म्हणून कुठेही खचून जायचं नाहीये, डिप्रेस तर अजिबात व्हायचं नाहीये. प्रत्येक गोष्टीची एक फेज असते, एक वेळ असते, ती निघून गेल्यानंतर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुद्धा घडत असतात. सो कुठलाही एक्स्ट्रीम टोकाला जाण्यापेक्षा त्या गोष्टीवर विचार करायचा आणि प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी लाईफमध्ये घडते या गोष्टीचा विचार करायचा. आणि हे सगळं जर शिकायचं असेल तर नक्कीच कोर्सेस जॉईन करायचे. मी सगळ्यांना शिकवणार आहे. श्रीमंत कसं व्हायचं, गर्भ श्रीमंत कसं व्हायचं आणि तो पैसा टिकवायचा कसा, हे आपल्या कोर्सेसमध्ये शिकवलं जातं. आणि अप्रतिम संधी आहे. पुढे जर तुम्हाला करिअर करायचं असेल यामध्ये तर 100% करिअर करू शकतो. सगळ्यात लेटेस्ट आणि बेस्ट करिअर ऑप्शन आहे. मित्रांनो, समजलं ना श्रीमंत कसं व्हायचंय? 24 ऑगस्ट 2025. जर 24 ऑगस्टचा जर तुम्ही सेशन मिस केला तर मॅडमचा खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेतच. त्यांचे पुढं अजून काही सेशन होत असतात भरपूरच, त्यांना तुम्ही कनेक्ट करून त्यांचे सेशन तुम्ही अटेंड करू शकता. आणि अशाच नवीन नवीन विषयांवरती पॉडकास्ट बघण्यासाठी ग्रो मोशनला सबस्क्राईब करा. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.